हा दिव्य यज्ञ आहे, हा आत्मयज्ञ आहे. ज्याप्रमाणे बाह्य जगतामध्ये बाह्यातकारी ब्राह्मण मंत्रोच्चार करतो, मंत्रघोष करतो, तेल तूप तुमचे तीळ अजून समिधा हे सगळं हवन केलं जातं, तसं इथे मनाची समिधा नाही, मनाचं लाकूड जाळलं जातं. समिधा म्हणजे मन. काम क्रोध लोभ हे सगळ्या विकारांचं जळण ज्ञानाग्नी पेटतो आणि मंत्रोच्चार भगवान करतात. सोहम सोहम सोहम. ब्राह्मण भगवान होतो. आत्मयज्ञाला ब्राह्मण भगवान होतात, मंत्रोच्चार भगवान करतात. देवी देवता सगळ्या उभ्या असतात ऐकण्याकरता आणि या आत्मयज्ञ पेटतो श्री गुरु कृपेने. इंद्रिय कर्माची आहुती तूप नाही टाकायचं. प्रत्येक इंद्रिय, प्रत्येक श्वास, प्रत्येक कर्म मंत्रोच्चार सोहमच्या उच्चारामध्ये तो टाकायचा असतो. म्हणजे पहा, तुम्ही बसले, वर श्वास गेला, वर श्वास गेला की ती समिधा झाली, योगाग्नी पेटतो. आणि इकडे सोहम म्हणजे प्रत्येक सोहमच्या उच्चारामध्ये प्राणांच्या आहुत्या दिल्या जातात, कर्माच्या आहुत्या दिल्या जातात, विषय वासनांच्या आहुत्या दिल्या जातात, इच्छांच्या आहुत्या दिल्या जातात. समर्पण, अखंड यज्ञ. त्यावेळी सर्व शरीरातील आणि अज्ञानाग्नीमध्ये आहुती दिल्या जाते. त्याच वेळेस फिल्म जळते. बुद्धीमध्ये ज्ञानाग्नी प्रगटला तरच ती फिल्म जळते कर्माची. आणि मनाला जाळ लावावं लागतं. मनच जळालं तर फिल्मच जळाली ना, फिल्मच जळाली. सर्व शरीरातील हालचाली बंद होऊ लागतात, सगळ्यांच्या हालचाली बंद. पाठी प्राण कर्माची स्त्रुवेणीशी पूर्णाहुती पडलिया हुताशी तेथ अवमृत समरशी सहजे झाले. देवता प्रसन्न कोणत्या यज्ञात होतात? आजही आपल्याला जडयज्ञावर फार मोठा विश्वास आहे. ज्याला हा यज्ञ करता येतो, ज्याला मिळाले साधन, त्यांनी अखंड आत्मयज्ञात रत असावं. ते यज्ञ जोपर्यंत तुम्हाला काही नाही तोपर्यंत ठीक आहे. लोकांसाठी जा, लोकांसाठी नाटकं करा, ठीक आहे, मनात असू द्या. मग तो यज्ञ चालत असताना तुमचा आत्मयज्ञ जो पेटतो तो ब्राह्मणालाही माहीत नाही, कारण त्याच्याजवळही काही नाही आहे. कारण इकडे तुमचं सोहम पेटतो, त्यामुळे तुम्हाला अनुभव येतात. तुम्हाला वाटतं त्या ब्राह्मणातच शक्ती आहे, त्याच्या मंत्रात शक्ती आहे. मंत्राच्या फ्रिक्वेन्सी शक्ती आहे, पण त्या ब्राह्मणात काही नाही शक्ती. आणि तुमचा सोहम कुंडलिनी जागृत आहे, ती देवता तुम्हाला त्या माध्यमातून तुमचा आत्मयज्ञ पेटवते. आणि आपण त्या यज्ञाकडे पाहतो. टॉक 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 लोक तिकडे पाहतात. आत पहा, काय आत्मयज्ञ पेटतो. पाठी प्राण कर्माची स्त्रुवेणीशी पूर्णाहुती पडलिया हुताशी तेथ अवमृत समरशी सहजे झाले. शेवटी प्राण स्पंदनाच्या स्त्रुवेसह ज्ञानाग्नीमध्ये पूर्णाहुती दिल्यावर मन बुद्धी अहंकारासह प्राणशक्ती अव्यय आत्म्यात आपोआप एकरूप होते. म्हणजे तेथे हे अमृत भय
अवर्मय स्नान आपोआप घडते टीप पहा. प्राणाच्या गतिशक्तीमुळे शरीरेंद्रियात क्रिया कर्म उत्पन्न होते. प्राणक्रिया बंद झाली तर मनबुद्धी अहंकाराच्या क्रियाही बंद होतात. म्हणजे वैराग्य समबुद्धी योग लक्षणा राजर्षी विद्येने स्थिरता येते हे स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी प्राणशक्ती हे स्तृक नावाचे पात्र व त्यातील कर्म हे तूप असे कल्पिले आहे. मी जो कालचा यज्ञाचा जो उच्चार केला ना, कोणता यज्ञ? स्तंभवृत्ती प्राणायाम यज्ञ. हाच प्राणायाम जाऊन आयाम स्थिर होतो. प्राण आयाम, प्राणाचा लय होणे. स्थिरावली वृत्ती, प्राण पांगुळला, स्टॉप झाला. त्याच्यामुळे मनही जळालं, सगळं जळालं. बस खाली फार कमी येतो. व्यवहारात समाधी लागली पाहिजे. एवढा प्राणाचा कोठा भरला जातो, किंचित असा खाली येतो, किंचित वर जातो, किंचित खाली येतो, किंचित वर जातो. बस व्यवहारातही समाधी. साधो सहज समाधी भली. कबीर, कबीरदाजींनी कोणालाही साधू म्हटलंय, कारण वाईट माणूसच दिसला नाही. आपण म्हणू गुंडो सहज समाधी भली, आपण समजा लिहिलं असतं तर. साधो सहज समाधी भली, सहज समाधी याला म्हटलंय. काहींनी बोर्ड लावले तर आमच्याकडे सहज समाधी. काहीच्या काही आहे जगात. पाठी प्राण कर्माची स्त्रुवेणीशी पूर्णाहुती पडलिया हुताशी. प्राणाची पूर्णाहुती होते, प्राण स्थिर होतो, स्तब्ध होतो. ज्वाळा प्रगटतात त्यावेळेस. प्राण हालचालीच बंद होतात. सहज समाधी. तो पाहतोय फक्त. आतही त्याला परमेश्वर दिसतो, बाहेरही परमेश्वर दिसतो. सगुण नाही निर्गुण. आत प्रकाश, बाहेर प्रकाश. शेवटी प्राण स्पंदनेच्या स्त्रुवेस ध्यानाग्नीमध्ये पूर्णाहुती दिल्यावर मनबुद्धी अहंकारसह प्राणशक्ती अव्ययात्म्यात आपोआप एकरूप होते. भक्त भगवान एकरूप झाले, आपाप पिकले शास्त्रज्ञान. बापासाहेब, भक्त भगवान एकरूप झाले. हा भक्त कोण? प्राण. आणि भगवान आत्मा. भक्त भगवान एकरूप झाले, आपाप पिकले शास्त्रज्ञान. आपोआप शास्त्र प्रगट होतात. म्हणून मी कुठे पाहिलंय हो? हा जे पाहिल तेच निश्चित सांगेल. कुठल्याही धर्माचा धर्मग्रंथ आणून द्या, बिलकुल आपण सांगू. नाही पाहिला तरी ब्रह्मसूत्र आणून द्या, आपण त्याच्यावर भाष्य करू. काही आणून द्या. कारण आपोआप शास्त्रज्ञान प्रगटतं. अनुभव आल्यात. अरे शास्त्रामध्ये काय हो? तुमचे आलेले अनुभव. ज्याला आलेले नाही त्यांनी शास्त्र वाचावेत. मोदीजी महाराजांनी बाप्पासाहेबांना सांगितलं. बाप्पासाहेबांनी विचारलं पूर्ण झाल्यानंतर, महाराज मी काय वाचू, कोणते ग्रंथ वाचू? त्यांनी एकच वाक्य सांगितलं, आपण बोलू ना ते वेद. वेगळं वाचायची गरज नाही. तुम्ही जे बोलाल ते वेद आहे. अरे तुम्ही जे अनुभव सांगाल ते वेदातलेच असतील ना. आता उद्या तुम्ही एखादा ग्रंथ नाही वाचला आणि तुम्हाला विचारलं कर्मयोगाचा काय अनुभव आहे, तुम्ही एक भाषण द्याल, होय मला अनुभव आला म्हणणार. आणि कोणी रॉंग सांगत असतील एखाद्या धर्मातलं, छेट ते अनुभव नाही आहेत, याला म्हणतात कर्मयोग. आम्हाला अनुभव आलाय, ठासून सांगता येतं. काही ग्रंथाच्या सपोर्टची गरज नाही आम्हाला. आपण बोलू ते वेद. अरे ज्या ज्या ऋषींना त्यांचे अनुभव आले त्यांनी धर्मग्रंथात लिहून ठेवले. ते उधार शास्त्र कशा करता वाचता? तुमचं स्वतःच्या अनुभवाचं शास्त्र निर्माण होऊ द्या ना. लक्षात घ्या, उधार शास्त्र आहेत. कपिल महामुनींना आले,
व्यासांना आले, तुम्हाला काय आले? आम्हाला नाही आले म्हणून काय झालं? कशाला वाचता? महावीराला आले, बुद्धाला आले, आणि तुम्हाला? आमच्या बापालाही आले नाही तर आम्हाला कशी येणार? उधार शास्त्र आहे. ओशोनी स्पष्ट म्हटलंय, मरे हुए शास्त्र, उधार शास्त्र, उधार का ज्ञान. तुमचं स्वतःचं काय? उधारीवरच आहे. स्वतःचं नगदी माल पाहिजे, उधार नाही. कपिल महामुनीला आले, ज्ञानेश्वरांना आले, बसा तोंड व्हँगाडीत. तुम्हाला? आम्हाला काही नाही आले. त्याला म्हणतात अवभ्रयस्थान आपोआप घडते. कर्म तूप बनतं. ज्ञानाग्नीच्या ज्वाळा उसळतात, स्थिरता येते, समाधी ध्यान अखंड. अखंड समाधी ध्यान व्यवहारात आणि साधनेमध्ये पाहिजे असेल तर अखंड योगाग्नी तेवत पाहिजे. आणि प्रत्येक कर्म लहर, प्रत्येक काम ही समिधा बनली पाहिजे, हे हवन सामुग्री बनली पाहिजे, आणि अखंड यज्ञ हा चालला पाहिजे. त्याला संत म्हणतात, ज्यांचा अखंड यज्ञ चालतो असा. अरे वीक झालेले संत आहेत, चालता येत नाही. अनेक साधू ह्या कोटीला आहेत का जरा तपासून पहा. अगोदर आपली बुद्धी तपासावी लागेल, त्यांची कोटी काय ओळखायला. साधू दिसला की आपण लगेच सर्टिफिकेट देऊन टाकतो. मग आत्मबोधीचे सुख जे संयमाग्नीचे हुतशेष. हुतशेष मग गेले काय व राहिले काय? तर विषय, इंद्रिय, सर्व प्राण, बुद्धी अहंकार यांचे त्या संयमाग्नीत हवन होळी होऊन शेवटच्या पूर्णाहुतीच्या वेळी आत्मबोधापासून उत्पन्न झालेले आत्मसुख शेष राहते. प्रसाद आणि महाप्रसाद आपण देतो. सगळं जळल्यानंतर आपण ते राग घेऊन लावत फिरतो. अंगारा. इथे काय काय जाळलंय? सगळं जळालंय पा. मन, प्राण, बुद्धी, इंद्रिय, सगळं सगळं जाळून शुद्ध देह केल्यानंतर काय शिल्लक राहतं? आत्मबोधाचं सुख. महासुखाचे डोही महासुख प्रगटतं, आत्मसुख. गौतम बुद्धांना समाधी लागली. 6 वर्षातून ज्यावेळेस ते बाहेर आले, बोधिवृक्षाखाली सुजाता म्हणून त्यांची जी शिष्या होती, तिने खीर दिली. शेवटची समाधी लागली. खाली यायला तयार नाही. शेवटी देवतांना यावं लागलं. इंद्र आले, समाधी उतरवली आणि बुद्धांना सांगितलं, आता वर राहू नका. जसं बाप्पासाहेबाला सांगितलं बोधीजी महाराजांनी, पृथ्वीतत्वात राहा, आकाश तत्वात राहू नको. सारखं समाधीबोध अवस्थेत राहिले तर लोकांचा फायदा होत नसतो. कार्य तुम्हाला पृथ्वीतत्वात राहा, आकाश तत्वात राहू नका, असं मोदीजी महाराज म्हणाले. जगकार्य समोर आहे. आणि इंद्राणी देखील ते सांगितलं. महावीरांनाही इंद्राणी येऊन सांगितलं होतं. आणि समोर जगकार्य, निघा बाहेर. तरी काही दिवस बोललेच नाहीत म्हणे. बोलूच वाटत नाही. बोलायला गेल्यानंतर लोक आले. बुद्धांना विचारलं, कसं वाटतंय? आपले लोक फार तयार. पहिला अनुभव आणि याच्यातला वार्ताहर असेल त्याच्यात एखादा, पहिला अनुभव आणि आत्ताच्या अनुभवात फरक काय?
ते म्हणाले, आत्ताचा अनुभव मला काहीच सांगता येत नाही. म्हणजे पहिला सांगता येत होता, म्हणजे आत्ताचा म्हणजे सांगता येत नाही. मग अनुभव काय आला? म्हणले काही नाही. मी काही करत होतो त्यावेळेस अनुभव जे येत होते ते खरे अनुभवच नव्हते. आता मी काही केलं नाही, ॲटोमॅटिक झालं ना. जो अनुभव आला, बस एक आनंद प्रगटला आहे, एवढंच मी सांगू शकतो. आनंदाचा डोह उसळला. महासुखाची राशी, महासुखाच्या राशी निर्माण होतात. सुख फक्त. जगत जेता सिकंदर जग जिंकण्याकरिता निघाला. त्याचे गुरु सारखे अरिस्टो गुरु होते, पण डायनजीज हा ग्रीक संत होता. एकदम जैन साधू सारखा राहायचा, नंगधडंग दिगंबर अवस्थेत. हा ग्रीक संत डायजनीज. हा डायजनीज मस्त उन्हामध्ये शेकत असा पौडला होता. राजा सिकंदर भेटायला गेला, नाही उठला, नमस्कारही केला नाही, मस्त पसरलेला होता उन्हामध्ये. नंग धडंग, त्यांना काय चिंता. सिकंदरनी प्रणाम केला. म्हणले, का राजा कोडीकडे आला, कुठे चाललास? म्हणले, आशिया खंड जिंकायला चाललो. म्हणले, पुढे काय करणार? म्हणले, भारतावर चढाई करणार. पुढे काय करणार? राहिलेलं जग जिंकणार. म्हणले, पुढे काय करणार? खूप संपत्ती मिळवणार. पुढे काय करणार? जगाचा चक्रवर्ती होणार. पुढे काय करणार? ते म्हणले, आराम करणार. म्हणले, चल ये माझ्याबरोबर इथं, मी आरामच करायलो. इतकं सगळं करून, अरे रक्त लांछित नद्या कशा करता वाहतोयस, हिंसा कशा करता करतोय, आरामच करायचा ना शेवटी. चल ये माझ्याबरोबर, मी आरामच करायलो. आत्मबोधीचे सुख. आणि अरिस्टो ज्या वेळेस भेटला सिकंदरला, भारतावर चढाई करू नको त्याला सांगितलं. नाही म्हणे, महाराज मला करायचे. ठीक आहे म्हणले, जा 4-5 वस्तू आण भारतातून. गाय आण, गायत्री आण, गंगा आण. गंगेचं पाणी, गंगा, गायत्री, साधू आणि तुळशी. मला वाटतं काय गुरु म्हणजे तर साधू. आणि एक ग्रंथ आण, साधू आण, गायत्री आण, गंगा आण, गो आण. त्याने बाकीचं तर ठीक आहे म्हणला. साधूला नेण्याचा खूप प्रयत्न केला. एक साधू असे नंगधडंग पडले होते भारतात आल्यानंतर. चला म्हणले, आम्ही तुम्हाला घेऊन जातो. छाट म्हणले. ते म्हणजे उठायला तयार नाही. मी राजा सिकंदर जिंकलंय म्हणले मी सगळे. कोण राजा? म्हणले, तो भिकारी आहेस, मी राजा आहे. ते म्हणले, तुम्ही राजा? सैनिक कुठे आहेत? ते म्हणले, अरे खरा सम्राट मी आहे, तू भिकारी आहेस. भीक लागली म्हणून आलाय देश जिंकायला, तुला कमी पडायलाय. मला कमीच नाही म्हणले, मी सम्राट आहे माझ्या आत्मसुखाचा, माझ्या सिद्धींचा. पण तुम्हाला न्यायचं आहे, तू नेऊ शकत नाहीस म्हणे. माझ्याकडे तलवारी आहेत, मारून टाकशील या देहाला, माझा आत्मा मरत नाही. टाक मारून. येत नाही. नाही गेला साधू. म्हणले, येऊ शकत नाही भारतीय साधू. संयमाग्नीमध्ये सगळं हवन द्रव्य हे जाळल्यानंतर शेष आत्मसुख शिल्लक राहतं. आनंदाचा डोह शिल्लक राहतो. आणि आनंद म्हणजेच ब्रह्म.
आनंद सुख जर अखंड असेल, म्हणून सुरुवात प्रसन्नतेतून झाली पाहिजे. देखे अखंडित प्रसन्नता. ओवी पा मागे झालेली आहे. देखे अखंडित प्रसन्नता. सारखं प्रसन्न राहा. कोण कोण राहतं? हात वर करा. एक करणार नाही. प्रसन्न प्रसन्न सगळे असे पाहिलेत. जसं का मी आफ्रिका खंडातून हिंदुस्थानात आलो. अखंडित प्रसन्नता. अखंडित म्हटलंय, कुठल्याही क्षणी प्रसन्न. केव्हाही त्याचा शेवट आत्मसुखात होतो. सुरुवात प्रसन्नता, शेवट अखंड सुख, आनंद. आनंद, फक्त आनंद. तुका म्हणे नये जाणीव अंतरा. अंतरिया धारा आनंदाच्या. आनंदाच्या धारा वाहिल्या पाहिजेत. आपल्या तर दुःखाच्या काय करावं. पोरगी गेली, आता तिचा फोनच आला नाही, बसले. ती तिकडं मज्जा मारते आणि ही इकडं रडते. आनंदाच्या धारा वाहिल्या पाहिजे. मढे देखील उठले पाहिजेत, नाचायला लागले पाहिजेत तुमच्या आनंदासमोर. आणि आपल्या आनंदासमोर तर मढेही मरून जातात. जर उठला असेल तर मरतो. तुमच्या संगतीत नको. जिवंत मढे आहोत आपण, आनंदच नाही. द्यायजवळ एकच वस्तू आहे, आनंद आणि प्रसन्नता. प्रेम, आनंद, प्रसन्नता, ह्या तीनच वस्तू आहेत देण्यासारख्या. त्या ज्याच्यासाठी आपण भिकारी आहोत. काही नाही आपल्याला, काही नाही. गेले की थोबाडं असे वाकडे झालेले. काय करा, पोट दुखायले. नुसतंच पोट दुखायला, डोकं पण उठलंय, काय सगळे रडके. पूर्णाहुतीच्या वेळी आत्मबोधापासून उत्पन्न झालेले आत्मसुखच शेष राहते. तोच प्रसाद सेवन केल्या जातो. आत्मसुख जे उरतं सगळं जाळल्यानंतर ते शेष राहतं, तोच प्रसाद आहे. भगवत प्रसाद त्यालाच म्हणतात, जो आपण नुक्तीचे लाडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. कर्मयुगात आम्ही 1 महिना जराबाईच्या धर्मशाळेत राहिलो. सारवाईची खोली मिळाली. भाबटला क्रिया व्हायच्या, दन तो आदळायचा आणि ती जनाबाई ओरडायची, काय चाललंय, तुम्ही नाचायलेत का? म्हणलं आम्ही नाचत नाही आहेत, आम्ही साधना करतोयत ना, तर त्याच्यामुळे हे असं हलतंय म्हणले. हां, इंद्रचंद्र हल्ला करतात ते म्हणले. मला माहिती आहे म्हणले, ती कीर्तनकार होती. म्हणलं हो, इंद्रचंद्र हल्ला करायलेत म्हणलं आमच्यावर. आम्हाला आपलं हसू यायचं. ते जनाबाईच्या धर्मशाळेसमोर गाडगे महाराजांचे एक शिष्य होते, त्यांचं कीर्तन चाललं. आम्ही बसलो, भाबट आणि मी, दोघंच जण होतो. त्यावेळेस राठोड नव्हता. ऐकत 1963. ज्यावेळेस आम्ही बसलो ते ऐकायला, तर म्हणले तुकाराम महाराजांनी पंगत केली. म्हणलं कुठून धान्य आणलं होतं? त्यांनी कीर्तनात सांगायला सुरुवात केली. एक मोठी पंगत केली म्हणले, हजारो लोक आले म्हणले, आणि नुक्तीचे लाडू केले म्हणले. नुक्तीचे? म्हणलं तुकाराम महाराजांनी नुक्तीचे लाडू आणि वाटले म्हणले. आणि नंतर त्यांनी अभंग काढला, तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आता म्हणलं नुक्तीचे लाडू आणि आनंदाचा लाडू एकच आहे का? अजून हसू येते मला. आम्ही जे हसलो उठलोच त्या कीर्तनातून. तो हा आनंद. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. आनंदाचा लाडू खातोय मी, आनंद खातोय. आनंद म्हणजेच ब्रह्म, आनंद म्हणजे देव, महानंद आनंद. एक ऐशिया इही यजनी, मुक्त ते झाले त्रिभुवनी. वा, या यज्ञक्रिया जरी
आननी तरी प्राप्यते एक एक ऐशिया इही यजनी. अशा गुरुगम्य पद्धतीच्या आत्मयज्ञानी आजपर्यंत या त्रिभुवनात कित्येक संत, राजर्षी व ब्रह्मर्षी, सिद्ध महापुरुष मुक्त होऊन गेलेले आहेत. या यज्ञक्रिया जरी भिन्न भिन्न आहेत तरी त्या सर्वांचे अंतिम फळ एक आत्मसुख आहे. ह्या यज्ञक्रिया भिन्न असतील, या काय नाही सारखेच आहेत, ते थोडाफार फरक आहे, त्याला नावं वेगवेगळी दिलेली आहेत. हे 12 यज्ञ, अनुभूती, आत्मसुख, सगळ्यांचं आत्मसुख अनुभव आहे आणि सगळ्या अंतर्गत आहे, आतमध्येच, बाह्य यज्ञ नाही याच्यामधला. आणि सगळ्या पाठी महर्षी, राजर्षी सगळ्यांनी हे सांगितलं. 6व्या अध्यायात ओवी येते माऊलींची, पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, आत्मविद थोरावले येणेची पंथे. पाठी महर्षी येणे आले, याच पंथातून सगळे ऋषीमुनी आले. कुठलाही धर्म नाही, एकच धर्म आहे, हा आत्मधर्म. हे नावं आपण दिलेत, जैन, बौद्ध, वैदिक, काही धर्म नाही. सत्याला धर्म नसतो, देवाला धर्म नसतो, देवशक्तीला धर्म नसतो, अनुभवाला धर्म नसतो. त्याला धर्म नाहीच, त्याला जातही नाही, त्याला पंथही नाही. पाठी महर्षी येणे आले, साधकांचे सिद्ध झाले, सगळे साधक जे होते सिद्ध ह्याच पंथाने झाले. आत्मविद थोरावले येणेची पंथे, ह्याच पंथाने ते आत्मविद झाले. एक ऐशिया इही यजनी, हे हाच यज्ञ सर्वांनी केलाय, हाच यज्ञ. मुक्त ते झाले त्रिभुवनी, ह्याच आत्मसुखाचा यज्ञ सर्वांनी केला आणि मुक्त झाले. या यज्ञक्रिया जरी आणणी तरी प्राप्यते एक. ह्या ज्या वरच्या वेगवेगळ्या यज्ञक्रिया सांगितल्या असत्यात, अनुभव एकच आला पाहिजे, तो म्हणजे आत्मसुख. 28वा श्लोक, 4था अध्याय. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रतः. अजून काही यज्ञ सांगितलेत. द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ, द्रव्ययज्ञास्तपो यज्ञ योगयज्ञास्तथा परे स्वाध्यायज्ञान यज्ञाश्च यतयः संशितव्रतः. द्रव्ययज्ञ, तपश्चर्या, यज्ञ करणारे, तसे दुसरे हटाष्टांग योग अभ्यासू, वाग्यज्ञ, ऋग्वेदादी वेदांचा अभ्यास, स्वहम ध्यान, शास्त्रास्थ ज्ञान संपादन, ज्ञानधारणेतून विज्ञान व विज्ञानातून शुद्ध ज्ञान, ज्यांनी तीक्ष्ण व्रते केली आहेत असे संन्यासी. समगीत. द्रव्य तप योग यज्ञ, स्वाध्याय आणि ज्ञान यज्ञ, असे संयमी यजिती. ती तीर्थव्रताना पाळिती, जव बुद्धीत वैराग्य, तव आत्मसुख भाग्य. एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तपा सामग्र्या निपजविती, एक योग याग ह्याती जे सांगितले. आता काही गौण यज्ञ सांगतायत. गौण म्हणजे
एकदम ज्ञानेश्वरांनी अगोदर PhD सांगितली भगवान गोपालकृष्णांनी, आणि आता प्रायमरचे धडे सांगतायत. उलट सुलट आहे सगळं. गौण यज्ञ म्हणजे याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे. दॅट इज गौण. एक द्रव्य यज्ञ मणिपती म्हटला जातो. भगवंतानी फार ट्रेस केलेलं नाही. भगवंतानी आत्मयज्ञावर हे जे 12 प्रकार आहेत आत्मयज्ञाचे त्याच्यावर ट्रेस केलं आहे. काही नाव द्या त्याला. एक द्रव्य यज्ञ मणिपती एक तपसामग्रिया निपजविती एक योग यागही आहाती जे सांगितले. ज्यांना सिद्ध समर्थ गुरु मिळाले नाहीत, पण ज्यांना हठयोगी आणि अष्टांग योगी गुरु मिळाले त्यांच्यासाठी हठ आणि अष्टांग योग हे पात्रतेचे प्रयोग आहेत. त्यांच्यासाठीचा काही यज्ञ, त्या यज्ञातनं त्यांना पात्रता येते आत्मयज्ञाची. ते यज्ञ भगवान सांगतायत. एक द्रव्य यज्ञ मणिपती. आता आणखी 6 गौण यज्ञ सांगितले जात आहेत. त्यापैकी एकाला द्रव्य यज्ञ म्हणतात. एका प्रकाराला तपाच्या सामग्रीने उत्पन्न केला जाणारा असल्यामुळे त्याला तपोयज्ञ म्हणतात. आणखी जे प्रकार सांगितले ते हठ अष्टांग योगही यज्ञच आहेत. द्रव्य यज्ञ नॉर्मल माणसाला आत्मयज्ञ पेटवता येत नाही. ज्यांची कुंडलिनी जागृत नाही, ज्यांना सिद्ध गुरु मिळाले नाही, समजा कुंडलिनी जागृत आहे, शक्तिपात आहे, कर्मयोग मिळाला, तरीही ज्यांना राजर्षी योग मिळाला नाही, धारणा मिळाली नाही, धारणेतनं ध्यान समाधी बोधाचे अनुभव येत नाहीत, त्यांना हा आत्मयज्ञ फार मोठा प्रगट होईल असं खरं नाही. म्हणून अशांना पात्रतेसाठी काही यज्ञ सांगितले. हा सगळ्यांना जुळणारा नाही, वरचा सगळ्यांसाठी नाही. म्हणून पहिला द्रव्य यज्ञ. द्रव्य यज्ञामध्ये दान हा भाग येतो. किती प्रकारचे दान आहेत? गोदान, भूमिदान, अन्नदान, अजून सुवर्णदान, विद्यादान, वस्त्रदान, कन्यादान, आहे की नाही? आता सामोसा दान, इडली दान, वडा सांबार दान आताचे जे काढले ना खूप होतील दान. आम्ही 4 साधक बोलवले आणि त्यांना वडा सांबारांचं दान केलं. द्रव्य यज्ञ. एक द्रव्य यज्ञ मणिपती. द्रव्य यज्ञातनं भावना एक पाहिजे. ते कधी फलित होतं? आपण खूप बोललो ह्या विषयावर. ते ऋण ह्या कॅसेटमध्ये काही भाग आलेला आहे चांगलाच. अनेक कॅसेटमध्ये हा भाग आला आहे. तामसी दान, राजसी दान आणि सात्विक दान असे 3 प्रकार आहेत. मी माझं आहे, संपत्तीचा मालक मी आहे, अन्नाचा मालक मी आहे, मुलीचा मालक मी आहे, आणि माझ्या मालकी हक्काचं मी दान करतोय. हे मालकी हक्कातून ज्यावेळेस निर्माण होतं, आपलं स्वामित्वातून जे निर्माण होतं, ते दान तामसिक दान आहे. दान आहे, तुम्ही त्याग करतायत, खरं आहे. तुमची वस्तू दुसऱ्याला देतायत, हेही खरं आहे. पण माझी वस्तू मी मिळवलेली, माझ्या हक्काची, माझ्या स्वामित्वाची मालकी हक्क शिल्लक आहे, ते दान तामसी दान. राजसी दानाचा एक प्रकार आहे.
तो राजसी दान कसं? माझं नाव लिहा. आपण लिहिणं वेगळं आणि सांगणं वेगळं. मग तुम्ही म्हणाल आपल्या योगधामध्ये नावं नाही की लिहिले, मुद्दाम लिहिले. तुम्ही म्हटलं म्हणून नाही लिहिले, लोकांना वळण लागावं म्हणून लिहिले. तुमचा भाव दानाचा नाव व्हावं हा नाही. पुरे झालं. नाव लागलं तरी बिघडत नाही, पण माझं नाव घेण्यासाठीच मी दान द्यायलो. नाही घेतलं तर देणार नाही. मोठमोठ्या महाराजांकडे आकडे दिले जातात. महाराजांनी आऊट करावी, सगळ्या लोकांना माहिती पडावं आपण काय दिलं. 5,000, 10,000 गपचूप कोणी देत नाही. जैन साधू तर बोलीच बोलतात. त्यांची माळ असते, बस ती घ्यायला एखादा लाखही लोक रुपये देऊन टाकतात. हे दान नावरूपा करता, कीर्ती करता केलेलं दान हे राजसी दान आहे. सात्विक दान कशाला म्हणतात? सात्विक दान त्याला म्हणतात माझं काही नाही, हे सगळं प्रभूचं आहे. प्रभूसाठी, प्रभूच्या कार्याला दिलं, माझं नाही आहे. कोणाचं उदाहरण दिलं तुम्ही? लोग भरम मुझ पर करे ता सोनीचे नैन. अब्दुल रहीम खाने खाना. ते ज्यावेळेस दान देण्याची त्यांची पद्धत होती की जसजसं ते हात वर करीत तसतसे त्यांचे डोळे वर जात, खाली जात. म्हणून तुळशीदासजीने पत्र लिहिलं, रहीमजी ऐसी देणी देनजू किस सीखे होसेन. रहीमजी तुम्ही कोणाकडून शिकले हो ही दान देण्याची पद्धत? जो जो करवू चो करे. जसजसं तुम्ही हात वर करतात तो तो नीचे नयन. त्यांनी तुळशीदासांना पत्र लिहिलं की तुम्ही अंतर्यामी आहात, विचारतायत म्हणून सांगतोय. देनहार कोई और है जो देवत नितरेन. अरे देणारा कोणी दुसरा आहे जो मला रात्र आणि दिवस देतोय. पण लोग भरम मुझ पर करे ता सोनीचे नैन. मला लाज वाटते. माझं म्हणतात लोक, मला दानशूर म्हणतात. मी कुठून देणार? प्रभूचा मी हे आहे. या पेढीवरचा बसवलेला क्लर्क आहे, माझं नाही आहे. हे सात्विकता, हे समर्पण. त्वदीय वस्तू गोविंदम त्वमेव समर्पयेत. गोविंदा तुझी वस्तू तुला अर्पण. तेरा तुझको अर्पण क्या लागे मोहे. ओम जय जगदीश हरे. तेरा तुझको अर्पण. माझं काही नाही, माझं काही नाही. वस्तू भगवंत, कांदामुळा भगवंत, काम भगवंत. मग राग येईल का? सासूला सुनेवर राग, सुनेला सासूवर राग, पोराला बापावर राग, नवऱ्या बायकोंचे भांडणं होतील का? नाही. काय नाही? समर्पणच नाही. आम्ही स्वार्थी आहोत. ह्या द्रव्य यज्ञ हे पायरे आहेत, याच्यातनं चढ आहे. तुम्ही काय देऊ शकता? पूर्ण समर्पण पाहिजे, पूर्ण समर्पण. छोट्या समर्पणाला कामाला येत नाही. हा द्रव्य यज्ञ आहे आणि याच्यात तुमचं संपूर्ण समर्पण पाहिजे. तुमच्याजवळ काही नको. माझं काही नाही, एका मिनिटात लात मारून निघता आलं पाहिजे. ज्ञानेश्वरीला काय येत नाही आजकाल. चोऱ्या झाल्या, चोऱ्या व्हायल्यात. कुलूप लावलं तर कुलूप राखायला हे बसतात समोर, कुलूप लावून बसतात त्या कुलपाकडे पाहत. अरे नेणारा कसाही नेईल.
तुम्हालाच उचलून नेईल, तुम्हाला मारून नेईल, त्यावेळेस काय कराल? काय कराल? वाटतं सगळं आपलं आहे, आपणच सगळं करतोय, आपणच सगळं फलानं करतोय. हा दानाचा भाग नाही. आणि माझं नाही, प्रत्येक गोष्ट भगवंताची, प्रत्येक गोष्ट भगवंताची. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला हरी. सगळं हरिरूप प्रभू दिसतोय. हा भाग याला द्रव्य यज्ञ म्हणतात. असा द्रव्य यज्ञ, हवन द्रव्य, प्रत्येक गोष्ट प्रभूची आणि प्रभू करता आणि प्रभू कार्य करता. म्हणून सत्पात्री दानही असावं लागतं. कोणालाही दान नाही द्यायचं, भगवंतानी दिलंय, कुठेही नका उधळू. पुष्कळ बांधतो आम्ही, आमचं नाही, पण कुठेही उधळतो. योग्य ठिकाणी दिलं पाहिजे. भगवंतानी बुद्धी दिली ना, कोणतं कार्य श्रेष्ठ आहे तिथे अगोदर लागलं पाहिजे. नाही लागलं, ज्याचे त्या वंचले आठवण होता, दंड या निमित्ता कारणे हा. ज्याला द्यायचं त्याला नाही दिलं, त्याचा दंड मिळतो. आणि नको त्याला दिलं, दंड आहे. हा द्रव्य यज्ञ आहे. आणि हे दान दिल्या गेलं पाहिजे प्रभूला, सगळं समर्पण. एक द्रव्य यज्ञ मणिपती, एक तपसामग्रिय निपजविती. त्यापैकी एकाला द्रव्य यज्ञ म्हणतात. एका प्रकाराला तपाच्या सामग्रीने उत्पन्न केल्या जाणारा असल्यामुळे त्याला तपोयज्ञ म्हणतात. तपयज्ञाचे खूप मोठा भाग सांगितला आहे. जैन धर्माने प्रत्येक याला तप म्हटलं आहे. बिघडत काही नाही. उपवास केला ते तप म्हणतात. एक अर्थ लक्षात घ्या. खरं तप ध्यानातून निर्माण होतं. योगाग्नी म्हणजे तप, हे खरं आहे. योगाग्नी निर्माण झाला तर तप. आता सर्वसाधारण माणसाला योगाग्नी निर्माण होणार नाही, मग तप कशाला म्हणतात? ज्याच्यातनं चेतन ऊर्जा जागी होते त्याला तप म्हणतात. देवशक्ती जी झोपली कुठल्याही माणसामध्ये, ती हळूहळू जागी ज्या प्रकाराने, ज्या पद्धतीने, ज्या प्रयोगाने होईल त्याला तप म्हटलंय. जैनांनी प्रत्येक गोष्टीला तप म्हटलंय आणि योग्य आहे. म्हणून उपवास, त्यांच्याकडे उपवास सांगितलेत. मग काही 10 दिवस 20 दिवस. आता ते सायंटिफिक नाहीत, ही गोष्ट वेगळी, कारण आता सायन्सला अनुसरून करायला पाहिजेत, ते होत नाही. पहिल्या दिवशी उपवास करतात आणि दुसऱ्या दिवशी शिरा खातात. आपल्याकडे एकादशी पहिल्या दिवशी, खरं म्हणजे एकादशी आता म्हणावी की नाही हाच प्रकार आहे. उपवास कशाला म्हणतात आणि एकादशी कशाला म्हणतात हे समजून घ्या. एकादशीच महात्म्य म्हणजे 15 दिवसाला एकदा तरी तुम्ही एकादशी केली पाहिजे. एको दशः, एको दशः. एको म्हणजे एक म्हणजे मन आणि 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय आणि एक मन, हे 11 वस्तू झाल्या. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि एक मन, याला उपवास घडणं म्हणजे एकादशी. ह्या 11 इंद्रियांना उपवास घडला पाहिजे. आता उपवास घडला पाहिजे म्हणजे उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे उप म्हणजे जवळ जाणे, वास म्हणजे जाऊन बसणे, जवळ जाऊन बसणे. कोणाच्या?
आत्म्याच्या, कोणी जाणे? जीवाने, प्राणाने. आपण उपवासाच्या दिवशी गणपती मंदिरात 1 मिनिट जातो. देवा, मी आणि तू उपवास. कोणी भजनात जाऊन बसतं. हा उपवासाचा अर्थ आहे. उपवास जवळ झाले. 15 दिवसातून 24 तास तुम्ही साधनेमध्ये असले पाहिजेत असा अभिप्रेत आहे. लक्षात घ्या, 24 तास. पारणं कधी सोडायचंय? दुसऱ्या दिवशी रात्री 12 वाजता नाही सोडायचं. आणि 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रियाला उपवास झाला पाहिजे. 5 ज्ञानेंद्रियाला कसं व्हायचा? डोळे. उपवासाच्या दिवशी काहीही दुसरं पाहू नये प्रभूशिवाय. डोळ्याला उपवास झाला पाहिजे ना. मग बंद तरी करून बसलं पाहिजे, म्हणजे आली की नाही साधना. मग डोळ्याला उपवास झाला का? उपवास कोणाला झाला मला सांगा तुम्ही. कोणकोणत्या इंद्रियाला तुमचा उपवास घडला याचं मला एकदा चार्ट पाहिजे. डोळ्याला उपवास झाला का? नाही. जिभेला टर 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 बोलतो. उलट खाल्लेलं काही नसलं तर चिडून बोलतो. तुला समजत नाही का माझ्या पोटात काही नाही? डोक्यात सगळा राग आलेला आहे. जीभ देखील बंद नाही. म्हणजे आपण त्याचं घेत नाही. खरं म्हणजे उपवासाला उपवासच म्हणायचं नाही. कारण एकादशीच्या दिवशी एवढे फराळ खातात. आता डोसे निघालेत, इडली निघाली, आताचे पदार्थ. मी तर म्हणतो ज्यांनी काढणारे असतील ते नक्की आत्महत्या करतील की मी याच्याकरता काढलं का. खाण्याचं रसच चालू आहे, त्याला उपवास म्हणतात. उपवास म्हणजे प्रत्येक इंद्रियाला उपवास घडला पाहिजे. डोळ्याला उपवास घडला पाहिजे, डोळे बंद. बरं, डोळे जरी तुम्ही बंद केले आणि समोर जर काही चित्र यायला लागलं, ऐश्वर्या रायच आली, उपवास घडला का? प्रीती झिंटा आली, कोणी कुठली नटी आली, उपवास आहे का? नाही. म्हणजे एक इंद्रिय बाद ठरलं. जीभ 2 काम करते. खाण्याचं जे आपण कधीच बंद करत नाहीत. शेंगदाणे आहेत का? शेंगदाणे उपवासाचे, गुळ लावून पट्टी, भगर, उपवास नाही. तेही काम करतं. आणि पुन्हा टर 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 बोलण्याचं काम चालतं. जिभेला कोणता उपवास झाला? मौन धारण पाहिजे. मौन. नंबर 3 अजून कोणतं इंद्रिय? पाय. चरण चालो विसरले, हालचाल बंद. म्हणजे केवळ साधनाच आहे ना. हाताची देखील हालचाल होऊ नये, कर्मेंद्रियांच्या हालचाली नाहीत. लॅट्रिन देखील एकदाच झाली पाहिजे, नाही तर पूर्ण यांचे कर्मेंद्रिय लॅट्रिनमध्येच बसतात. 8-10 संडास उपवासाच्या दिवशी. साधना कुठे झाली? खूप खाल्लेलं असतं, त्याच दिवशी पोट रिकामं होत असतं. पुढे कान. मस्त ऐकतो टीव्ही सिरियल्स. कोणत्या इंद्रियाला उपवास घडलाय मला सांगा? उपवासाच्या कन्सेप्टच संपल्या सगळ्या धर्मातल्या. सगळ्या कन्सेप्ट संपल्या. एखादा महाराज प्रवचन करतो तेही ऐकणं ते उपवास आहे का? व्हायब्रेशन्स आहेत. काहीही लहर देखील उठता कामा नये. आणि म्हणून सगळ्यात प्रसिद्ध एकच राजा होऊन गेला, अंबरीश. एकादशीचं महात्म्य फक्त राजा अंबरीश, सूर्यवंशातला, की ज्याला कळालं होतं, ज्यांनी फक्त एकादशी खरी केली. मग काही लोक निर्जला एकादशी, जळच प्यायचं नाही, त्याला फार मोठं महत्त्व दिलं गेलं. अन्न न खाणं आणि पाणी न पिणं फार मोठं महत्त्व दिलं.
आणि बाकीचे इंद्रिय सगळे मोकाट सोडले. उपवास कशाला घडलाय मला सांगा? पोटाला ताण देणं, ह्या सगळ्या धर्मांनी याचं हे केलं. काही लोक एकादशी अशी करतात आणि काही लोक म्हणते आम्ही खातच नाही. ठीक आहे, खात नाही याला फार मोठं महत्त्व दिलं. पोटाला ताण दिलं म्हणजे एकादशी घडली का? एकादशी कोणाला घडायला पाहिजे? प्राण, मन आणि बुद्धीला. सगळ्या इंद्रियामधून प्राण, मन, बुद्धी निघाली पाहिजे आणि आत्म्यामध्ये स्थिर 24 तास राहिली पाहिजे. त्याला एकादशी म्हणतात, त्याला उपवास म्हणतात. आणि हे जैनांचे उपवास आहेत. विचार देखील आठवता कामा नये. म्हणजे व्यवहार करणाऱ्या माणसाला उपवास 15 दिवसात 24 तास अखंड समाधी बोधामध्ये तुम्ही राहा. आणि काही वेळेस जैनांनी 40 दिवसाचे उपवास सांगितले. त्याचा अर्थ असा की 40 दिवस पर्यंत निदान तुम्ही व्यवहारी जर असाल तर 40 दिवसाची रजा घेऊन तुम्ही 24 तास अखंड समाधीमध्ये राहा. काय चूक सांगितलंय धर्माने? आम्ही त्याचं वाटोळं केलं ती गोष्ट वेगळी. आम्हाला काहीच समजलं नाही. कशालाही महत्त्व दिलं आणि कशालाही पारणं फेडलं आणि कशा कोणत्या डाळी खाल्ल्यान, कोणत्या काय खाल्ल्यान, कशाचे उपवास केले, काही नाही. प्राण, मन, बुद्धी आणि अहंकार अखंडपणे आत्म्यामध्ये हा यज्ञ अखंड चालू राहण्याकरिता विषयाचा संग नको, एवढाच अर्थ आहे. आणि 40 दिवस कोणी उपवास राहिले त्याला डंग 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 करीत मिरवत नेतात, गाजत वाजत. तीर्थयात्रेला गेलेले मिरवतात. काय करून आले कोणाला माहिती? शेपूट निघाली की सिंग निघालं कोणाला माहिती? डमडम 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 मस्त नेतात त्याला, तोही मस्त बसतो. अरे तीर्थयात्रे काय घोडे मारले सांग ना, तिथं देव दिसला का? त्याला कशा करता मिरवायला तुम्ही? तोही बैलासारखा मिरवतो. आणि एकच आहे, हौस होते आपली, अहंकार पुष्ट होतो, ह्या पलीकडे काही नाही. उपवास, उपवास म्हणजे समाधी बोध, समाधी ध्यान. हे 15 दिवसात घडलं पाहिजे, उपवासात घडलं पाहिजे. आणि दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही टरटर जर खात बसले, इंद्रियांना, आतड्यांना, सगळ्याला उपवास घडला पाहिजे की ज्याच्यामुळं तुमचा योगाग्नी प्रगटेल. आणि योगाग्नी जर नसेल, तुम्ही साधे माणसं असताल तर वैश्वानर नावाचा अग्नी प्रदीप्त होईल. हा त्याच्यातला भाव. शरीर शुद्धी हा दुसरा भाव आहे. रोजे मुसलमान धर्मामध्ये आहेत. काय चूक आहे? 1 महिनाभर तुम्हाला रोजे पाळायचे, शरीर शुद्धीचा प्रकार आहे. पण तिथे शरीर शुद्धी होत नाही, खात नाही, आणि खातात त्यावेळेस चरतात. हे शरीर शुद्धी करता आहे, ज्याच्यामुळे मनशुद्धी होईल. पात्रतेचे अभ्यास आहेत, पण पात्रतेच्या अभ्यासाला तिथेच गुरफटून धर्म समजून आपण वाटोळं केलं त्या धर्माचं. पुढे सरकलोच नाहीत. बे कंबी या बेदोनी 4 माहीतच नाही. सगळे धर्म कर्मकांडांच्या याच्यात अडकले, सगळे अडकले. महाराजांचं फावलं, पंडितांचं फावलं, यांनी हेच शिकवलं. यांच्या दुकानदारांनी, या महाराज लोकांच्या समजुती आणि गैरसमजुतीनी सगळ्या धर्मातलं पाणीपत झालं. यांच्या दुकानदाऱ्या वाढल्या, यांचं यज्ञविज्ञान वाढलं, यांचे कर्मकांडांचे प्रयोग वाढले, मूळ धर्म गेला. मूळ धर्म सगळ्याच ह्याच्यातनं गेला. आता आपल्याला नवीन सुरुवात करायची, म्हणून आपल्याला सगळ्या धर्माचे लोक पाहिजेत. जागवायचा आहे धर्म. धर्म जागो सुदैवांचा, तो हा परोपकार आहे. तुकाराम म्हणतात, धर्म जागो सुदैवांचा, तो हा परोपकारे. आंधळ्यासी दृष्टी देई, त्याचे नाम उच्चारी. धर्म जागो, त्यांचा मेलेला धर्म, सुप्त अवस्थेतला धर्म जागृत करायचा. जे तुकारामांनी सांगितलं तेच कार्य आपल्याला करायचं.
तपसामग्रिया निपजविती. आणि हे जे तप आहे, अध्यात्म शक्ती जी झोपलेली आहे युगान युगे, ती जागी होण्याकरिता जे जे काही तुम्हाला कर्मकांडांचे प्रयोग सांगितले असतील ते तपामध्ये घातलेत. संध्याध्यान तप आहे, उपवास तप आहे, अन्नाला पोटाला ताण न देणं तप आहे. कुठल्याला कशाला अहिंसा म्हणजे काय हो? पोटाला त्रास द्यावा का? इंटेस्टाईनला ताप द्यावा खूप खाऊन? ती हिंसा नाही का? त्या आतड्यावर ते तुम्ही केलेल्या हिंसा नाही आहेत त्या. म्हणून तप म्हटलंय. प्रत्येक गोष्टीला जैन आणि तप याच्याकरता म्हटलंय की त्याच्यातनं ती शक्ती जागी व्हावी, त्या इंद्रियांची शक्ती जागी व्हावी, त्या चेतनेची शक्ती जागी व्हावी. आणि चैतन्य धर्म प्रगट होण्याकरिता लागणारे सगळे प्रयोग त्यांनी तपात घातले. म्हणून अंतरतप आणि बहिर्तप महावीरांनी असे 2 प्रकार सांगितले, ज्याचं मी वर्णन खूप केलेलं आहे पूर्वी. कशामध्ये गेले प्रत्येक असं पाहिलेत? आम्हाला काय माहीत, तुम्हालाच माहीत. यमनियमी कडसले तपो ज्ञाने चोखाळले. त्यावेळेस महावीरांनी सांगितलेले अंतरतप आणि बहिर्तप हे दोन्ही तप सांगितले. प्रत्येक गोष्ट तप आहे. हे द्रव्य हवन तप आहे. जे जे तुम्ही आपलं नाही सोडून देता ते तप आहे. कारण त्याच्यातनं आध्यात्मिक ऊर्जा तुम्हाला मिळते, साठवले जाते, म्हणून ते तप आहे. पुण्य ग्रहण होतं, आध्यात्मिक ऊर्जा साठवले जाते तुमच्या दानातनं, तुमच्या त्यागातनं, तुमच्या समजुतीतनं. प्रत्येक गोष्ट तप आहे. द्रव्ययज्ञ एका प्रकाराला तपाच्या सामग्रीने उत्पन्न केला जाणारा असल्यामुळे त्याला तपोयज्ञ म्हणतात. पुढेही दिले काही प्रकार, म्हणून तपावरून आता थोडं बाजूला सरकतो. प्रत्येक याला तप म्हटलं, ज्याच्यामधनं समजा आरोग्य तुमचं जागलं. रोग जाणं वेगळं आणि आरोग्याची काया होणं वेगळं. लक्षात घ्या. डॉक्टर लोक रोग घालवण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यामुळे आरोग्य तुम्हाला लाभलंय हे बरोबर नाही. निरोगी काया झाली खरं नाही. रोग जाणं वेगळं आणि निरोगी काया होणं वेगळं. ज्यामुळे निरोगी काया होईल असं आचरण, असे प्रयोग हे देखील तपामध्ये येतात. सगळं तपामध्ये. ज्यामुळे पुण्य मिळेल तुम्हाला ते तप. पुढे जरा जातो. योग आणि याग यालाही तप म्हटलंय. हे जे यज्ञ बाह्य चालतात, आता तुम्हाला सांगितलं, आपल्या परभणीतही आज यज्ञ चालू आहेत, कोणी कोणी करतात. याच्यामधनं काय निर्माण होतं? जे काही यज्ञ चालू आहेत हे तसे म्हटले तर जरुरी आहे. जोपर्यंत तुम्हाला सिद्ध गुरु मिळत नाहीत तोपर्यंत हे सगळ्या ह्या गोष्टी जरुरी आहेत. परितेची कर्म आचरिजे तरीच हा योग पविजे. इथून लक्षात येईल. परितेची कर्म आचरिजे. जे तुम्हाला कर्म मिळालेलं आहे, प्रयोग मिळालेले आहेत, त्यांचं आचरण वैज्ञानिक रीतीनं करणं जर झालं तरच हा योग सिद्ध गुरु कृपेने मिळेल. सिद्ध गुरु मिळतील, पण त्याच्या आधी ते प्रयोग आधी कर्मकांडांचे भक्तिमार्गांचे केले पाहिजे.